बेकायदेशीररित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना उपविभागीय अधिकारी एसडीओ विद्यासागर चव्हाण यांच्या सरकारी वाहनाला ट्रकने धडक देत हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी उंबरठ भिवापूर मार्गावर घडली। सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसडीओ चव्हाण हे सरकारी वाहनाने भिवापूरकडे जात असताना त्यांना वाळूने भरलेला ट्रक संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्यांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग कमी न करता सरकारी वाहनाला जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी पथकासह तातडीने पाठलाग सुरू केला। तारणा शिवारात रेतीने भरलेला ट्रक अडवण्यात पोलिसांना यश आले। चालक रजत दिलीप रोहणकर वय 29 राहणार खरबी नागपूर याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान ट्रक आणि सरकारी वाहनाच्या दरम्यान विना नंबरची क्रेटा कार ट्रकला संरक्षण देत असल्याचेही निदर्शनास आले। या प्रकरणातील दुसरा आरोपी तुषार धावडे वय 30 राहणार खरबी नागपूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी ट्रक क्रमांक MH40 CT 9405 जप्त केला आहे। सुदैवाने या घटनेत एसडीओ विद्यासागर चव्हाण बचावले। आरोपींविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या BNS संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोदार यांनी दिली। बातमी लिहिपर्यंत पुढील तपास सुरू होता। नमस्कार मित्रांनो, महालाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काल मोठ्या प्रकरणामध्ये उमरेड आणि भिवापूर रोडवरती जो मोठा उपविभागीय अधिकारी यांच्यावरती रेतीमाफीवाल्यांनी हल्ला केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण एसडीओ सरांची आपण प्रतिक्रिया घेऊ। सर, आपल्यावरती काल जो उमरेड भिवापूर मार्गाने अवैध रेती वाहतूकचा ट्रक होता, त्या अनुषंगाने आपल्यावरती हल्ला झालेला आहे असं आम्हाला माहिती मिळाली। नेमकं काय प्रकरण झालं सर? हल्ला नाही म्हणता येणार। मी काल भिवापूरला 4 वाजता मीटिंग होती। एक त्या ठिकाणी विधी विभागाचं महाशिबिर आयोजित केलेलं आहे 15 तारखेला। तर त्याच्या अनुषंगाने काल 4 वाजता तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची मीटिंग भिवापूरला ठेवली होती। तर त्या मीटिंगसाठी जात असताना ठाण्याला एक पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोलियम। तर त्या ठिकाणी एक रेतीची गाडी टिप्पर संशयास्पद उभं होतं। त्या ठिकाणी तो गाडी काढत असतानाच त्याच्यात अंदाजे 12 बास रेती होती। अच्छा। ती गाडी काढत असताना मी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीतून उतरून त्याला मी खाली येण्यासाठी सांगितलं, तुझे कागदपत्र दाखव, TP वाहतूक पास आहे की नाही। तर त्यानं ती गाडी माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। माझा ड्रायव्हर पण होता। आम्ही दोघंही गाडी आमच्या दिशेने आलं की आम्ही त्या ठिकाणी रोडच्या बाजूला वेगाने आम्ही पळून गेलो। त्यानं मग ती गाडी वेगाने तारणा दिशेला नेली। मग जवळपास 20 ते 25 मिनिट त्या गाडीचा पाठलाग आम्ही करत होतो। तर त्याच वेळेस एक क्रमांक नसलेली पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी आमच्या गाडीच्या समोर आली आणि ती गाडी आम्हाला ब्लॉक करत होती वारंवार आणि आमची गाडी रोडच्या खाली कशी जाईल अशा पद्धतीने ती अचानक ब्रेक मारून आमच्या जीविताला त्या ठिकाणी धोका निर्माण होईल, अपघात होईल अशा पद्धतीने ती गाडी अडथळा आणत होती। त्या गाडीमध्ये काही 20-25 लोक असं 1-2 गाड्यांमध्ये सोबत होते? टिप्परमध्ये 3 लोक होते। ती गाडी तुषार त्या ठिकाणी तुषार अनिल धावडे या व्यक्तीची गाडी असल्याचं समजलं टिप्पर। त्याच्या क्रेटा गाडीमध्ये 3 जण होते आणि त्या टिप्परमध्ये 3 व्यक्ती होत्या असं कळालंय। बरं सर, त्या ठिकाणी ठाणेदार आपले उमरेडचे जळक साहेब आले तातडीने आणि त्यांनी पाठलाग करून ती गाडी तारणा गावाच्या जवळ पकडली आणि तोपर्यंत ना कुठेतरी 10 ते 12 ब्रास रेती जी अंदाजे आहे ती खाली केलेली होती। ती रेती पण आम्ही नंतर जप्त करून आणली आहे। त्या ठिकाणी चौकशीमध्ये असं लक्षात आलं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची TP ती गाडीचं महाखनिज प्रणालीवर नोंद नाही आहे, ते रजिस्टर नाही आहे, त्यामुळे त्याची TP जनरेट होत नाही त्या गाडीची आणि ती अवैध असल्यामुळेच त्यानं तो प्रकार केला। परंतु किमान 2 ते 3 वेळा त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी आम्हाला रोडच्या खाली दाबण्याचा प्रयत्न केला। कालचा प्रकार हा गंभीर असल्यामुळे सर्व वरिष्ठांना मी तातडीने माहिती दिली आणि काल पोलीस स्टेशन येथे जवळपास 6 व्यक्तीवर आम्ही गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिलेली आहे।